नमस्कार, मी CA रवींद्र ढवळे, ॲग्रो अँड फूड प्रोजेक्ट फायनान्स अँड सबसिडी कन्सल्टंट. आपल्या झिरो टू हिरो या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण आलो आहे वडगाव रासाई या ठिकाणी, की ज्या व्यक्तीने सुरुवात मात्र 2 मशीननी केली, परंतु आज जवळजवळ 600 मशीनचं साम्राज्य उभा केलं. हे साम्राज्य उभा करताना 2 वरतून 600 न जाता 2 वरतून 4, 10, 20, 50, 200, 400, 600 आणि हे 600 म्हशी करताना त्यांना आलेल्या अडचणी, तरुण उद्योजकांना समोर येणाऱ्या अडचणी, यांनाही आलेल्या अडचणी, त्याच्यावरती त्यांनी कशा प्रकारे मात केली त्याबद्दल आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तर आज आपण माननीय श्री पोपट शेलार वडगाव रासाई यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि एक चांगला त्यांचा प्रेरणादायी प्रवास आपल्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार सर, आपल्या झिरो टू हिरो या सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. खूप दिवसापासून आमच्याकडे पण खूप मेसेज पडत होते, इन्क्वायरीज येत होत्या. लोकांची इच्छा होती की डेअरी इंडस्ट्रीमध्ये सर एक अशी व्यक्ती शोधा की ज्यांनी खरंच झिरो पण पाहिलं आहे आणि आज लोकांच्यामध्ये ते हिरो पण झालेत. तर एक तुमचा प्रवास आमच्या टीमनी पण पाहिला, सगळं सर्च केलं, आमचं सगळे डॉक्युमेंटेशन वगैरे झालं. तर आमच्यामध्ये एक तुमचा प्रेरणादायी प्रवास राहील लोकांसाठी आणि तो प्रवास आपल्या प्रेक्षकांपुढं पण आला पाहिजे. जे लोक डेअरी इंडस्ट्रीमध्ये काम करायची इच्छा आहे त्या लोकांपर्यंत हे प्रवास आला पाहिजे. कधी कधी काय होतं की 600 मशीनचा आज आपला गोठा आहे जवळजवळ. लोकांना ते बघायला सोपं वाटतं आणि असं वाटतं की चला 600 मशीनचा आहे, पण त्याच्या पाठीमागं जे काय अपडाऊन झालेत काय, तर एक आम्हाला सुरुवातपासून आवडेल की जसं आपण झिरो टू हिरो, तर हे सुरुवात करायची संकल्पना डोक्यात कशी आली सर? जवळजवळ सुरुवात केलेली 15 वर्ष झाली. त्यावेळेस आमच्या काही प्रमाणात गायी होत्या. त्या गायींच्यापासून जी मनावास उत्पन्न काय, गायांचं मार्केट काय स्थिर राहत नाही दुधाचं. त्यावेळेस आम्ही 2 म्हशीपासून सुरुवात केली होती. जसं गायांची विक्री करेल तसे म्हशी घेत 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 आम्ही आज 15 वर्षाच्या संघर्षातून आज माझ्याकडे 600 म्हशी आत्ता म्हैस आहे. जेव्हा सर त्या 2 म्हशी घेतल्या, आता लोकांच्यात असं आहे की भरपूर जण बघितले युवा उद्योजक येतात 10 म्हशी घेतात, 6 महिन्यानंतर गोठा बंद होतो. पण तुम्ही 2 म्हशी घेऊन पण इथपर्यंत आलात, तर ती सुरुवात ते ॲडजस्टमेंट कशा झाल्या, जे खर्च वगैरे येतात काय, ते कसे भागवले, त्या 2 मशीनवरतून कसं झालं? कारण आज आपण पाहतोय की 10 मशीनचा पण एक लोकांचा समज असा झाला आहे 10 मशीनचा गोठा पुढं मोठा होऊच शकत नाही. तर तुम्ही 2 पासून चालू केला? नाही, सुरुवातीपासून आम्ही 2 घेतल्या, 2च्या 4 केल्यात. पण आम्ही जवळजवळ घरच्या 30 म्हैस होस्तोवर आम्ही पूर्ण व्यवसाय घरगुतीच करत होतो. दोघं जण आम्ही भाऊ, म्हणजे कम्प्लीट यात वाहूनच घेतलं होतं पूर्ण. आम्ही दोघांनीच बाई नव्हते आमच्याकडे त्यावेळेस, काय नाही. म्हणजे तुमचा जो घरचाच मजूर काम करत होता आणि याच्यातून जास्त काही मिळेल याची पण अपेक्षा न ठेवता आपण चालू ठेवलं. किती वर्ष केलं तुम्ही ते? तसं आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष आम्ही स्वतःच केला व्यवसाय पूर्ण. 7-8 वर्ष म्हणजे एकदम ग्राउंड लेवलचा अभ्यास घेतला. ग्राउंड लेवलचा. त्यावेळेस सर चारा वगैरे त्यावेळेस तुम्ही स्वतः टाकायचे, दूध स्वतः काढायचे का कसं? नाही, सुरुवातीला आम्ही आमचा रुटीन अशी होती की सकाळी उठल्या शेण बिन सगळं काढून चारा दारा काढायचो आम्ही सकाळी आणि रानात जाऊन आम्ही चारा स्वतः तोडून कुट्टी करून दूध घालायला जायचो. म्हणजे अशी सुरुवात केली होती चाऱ्यापासून तर दूध काढण्यापर्यंत सगळा 2 मशीन पासूनचा एक संघर्ष चालू झालेला. तो सगळा अनुभव तुमच्याकडे सुरुवातीपासून तेच. तसं जो सुरुवातीचा टप्पा होता त्याच्यामध्ये काही जनरली अडचणी येतात? सुरुवातीचा टप्पा आता आम्ही स्वतः व्यवसाय करून म्हणजे हे केलं, त्यामुळे आम्हाला जास्त अडचणी जाणवल्या नव्हत्या. पण सुरुवातीची पहिली महागाई, पहिली जी स्वस्ताई होती त्याच्यातून आताच्या खूप मोठा अंतर. आता जास्त महागाई, आता महागाई जास्त आहे. त्या पट्टीत आपल्या दुधाची रेट मिळत नाही तशी. तरी पण आपलं सगळ्या म्हणजे जनरली आपण आता ब्रीडिंगवर जास्त काम केल्यामुळे ना आपल्या गोठ्यातल्या पार्ट्या परत यायला झाल्यामुळं आपल्याला आता हे काम सुरुवातीपासून करताय तुम्ही? सुरुवातीपासून ध्येय ठेवलं होतं की आपल्याला ब्रीडिंगला करायचं का? सुरुवातीला नाही, सुरुवातीला फक्त म्हशी आणायच्या आणि दूध विकायचं. त्याच्यावर जास्त फोकस होता. पण त्याच्यानंतर
असं अनुभवलं यायला लागे आपल्या गोठ्यातली बी पारडी कमी दूध देत नाही. आपण जे हरियाणातून 12 लिटर पास करून म्हशी घेतो त्यांच्याकडून 13-14 काही म्हशी 18-20 लिटर बी दूध देतात, पण ठराविक म्हशी त्यात. पण आपल्या घरच्या पारड्यांनी जर आपल्याला 12-13 लिटर पहिल्या रुलाचं दूध दिलं, त्या दुसऱ्या तिसऱ्या त्याला त्या पारड्या आपल्याला 18-20 लिटर पर्यंत आपण ब्रीडिंगच्या साह्याने आपण नेऊ शकतो आता त्यांना. आमच्या कानावरती म्हणजे आता मी प्रोजेक्ट जे करतोय लोकांचे भरपूर सारे डेअरी फार्मचे नवउद्योजकांचे प्रोजेक्ट येतात, त्याच्यामध्ये एक चॅलेंज काय येतंय, आपल्याकडचा नवउद्योजक डेअरी फार्मिंग ज्याला करायचं आहे तो म्हशी घ्यायला मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब या ठिकाणी जातो, पण एक असा पण तिथं अनुभव मिळतो त्यांना की तिथं काय फसवणूक केली जाते, किंवा फसवणूक केली जाते म्हणण्यापेक्षा जो तिथं जातोय म्हशी घ्यायला त्याच्याकडचा अनुभव कितपत त्याला अनुभव पाहिजे तिथं घ्यायचा. कारण माझ्या कानावरती असं आलंय भरपूर की म्हशीचं सिलेक्शन चुकल्यानंतर मग गोठे हळूहळू बंद पडायच्या मार्गी जातात. ह्या व्यवसायात आधी म्हैस सिलेक्शन करता आली पाहिजे. कारण की आता आमचं पूर्ण 15-20 वर्ष आम्ही ह्याच्यात असल्यामुळे आम्ही म्हैस पाहिली की ही दूध देऊ शकते का. नुसती म्हैस खूप मोठी, म्हैस खूप जाड आहे, त्या म्हशी दूध देत नाही. त्याच्यात म्हशीची नजर पडली की आम्हाला लगेचच अनुभवानुसार समजते की म्हैस दूध एवढं देऊ शकते. म्हणजे हरियाणाचे व्यापारी सुद्धा आहेत ना आमच्या बरोबर म्हैस खरेदी करताना आहे ना, ते बी 10 वेळा विचार करतात, त्याला ही म्हैस व्यवस्थितच काढते ती, ह्यांना टाइम लागतो म्हशीला. बरोबर. म्हणजे मशीनचं सिलेक्शन एकदा हे झालं तर तुम्ही पुढं पण यशस्वी होऊ शकता. याच्यातलं सगळ्यात महत्वाचा पार्ट मशीनचं सिलेक्शन आहे. काय महत्वाचा एक विषय. आपण 50 मशीनचा टप्पा कधी पार केला? 50 आठवतोय काय आता? काही गोष्टी आठवतात बी. 50 म्हशीचा टप्पा आपण जवळजवळ 10 वर्षापूर्वी आपण 50 म्हशीचा टप्पा पार केला. म्हणजे 50 मशीनचा टप्पा पार करण्यासाठी तुमचे 5 ते 6 वर्ष गेले. 5-6 वर्ष सुरुवात केल्यापासून 5 ते 6 वर्ष 50 मशीनचा टप्पा पार केला. आणि आजकाल असं झालंय की मी एका वर्षामध्ये 200 ते 300 म्हशी करणार. आजकालची परिस्थिती अशीच आहे की 300-400 म्हशी मी 1-2 वर्षात करणार आणि पुढे राहणार. आता माझ्याकडे 600 म्हशी आहेत, म्हणजे लहान म्हणजे पारड्यासही 600 म्हशी आहेत ना, तरी मी आता काय करतोय, 600 म्हशी मिल्किंगला कशा आणायच्या आणि त्या 600 म्हशीपासून आपल्याला रोजचं 5-5.5 हजार लिटर दूध डेलीचं सप्लाय करायचं, हे आपलं ध्येय असतं. नाही, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आत्ताची परिस्थिती डेअरी इंडस्ट्रीसाठी सरकार पण भरपूर हे करतंय, परंतु होतंय काय की मोठं करायचं आहे, पण मोठं करायला लोकांचं असं झालंय की मला 100 आणि 200 हे 10 आणि 20 आणि 50 मध्ये एक समज असा झालाय लोकांचा की 10 आणि 20 मशीनचा गोठा करून पैसे राहत नाही. तर त्याच्याबद्दल काय म्हणजे खरंच आहे ते 10 मशीनचं का काय? नाही, कमी मशीत आहे ना, आपण जे आज कष्ट करतो आपल्या 100-150 रुपये आज जनरली मध्ये बाकड सगळ्यात 100 ते 150 रुपयाचं आपल्याला फक्त मिळते त्याच्यात. मग आपल्या 10 आणि 20 म्हशीत जर आपल्याला मग त्या पटीत आपल्याला प्रॉफिट कमीच आहे ना. 10-20 याच्या म्हशी म्हणजे आपण 100+ ज्यावेळेस व्यवसायात शिरतो, थोडस रिस्क घेऊन व्यवसाय चालतो, त्यावेळेस आपलं प्रॉफिट ऑटोमॅटिक वाढतं. पण सुरुवात थोडीशी 1 वर्ष 6 महिने थोडस नाही, किमान व्यवसाय करताना आहे ना, किमान आपल्याला म्हैस सिलेक्ट करता आली पाहिजे. व्यापाऱ्यांनी सांगायचं हिले चांगली मग ही घ्या, हा विषय न होता व्यापाऱ्यांवरती हे न करता मुलांनी आपला अभ्यास केला पाहिजे थोडासा, आणि अभ्यास करूनच मुलांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे. सर जनरली जेव्हा 50च्या वरती 100चा आकडा गेला, 100चा 200 गेला, त्याच्यामध्ये काय जनरली अप डाऊन, कारण की असं होत नाही की एकदा चालू झाले म्हणजे हा व्यवसाय का असा बी एक दिवस इतका खराब उगवतो ना, कशा करता हा केलंय, पण तो दिवस टाळून पुढे माणूस गेलं की तो दुसऱ्या दिवशी पूर्णपणे ह्याच्या पुढे कसं जायचं. तुमच्या आले काही दिवस असे कंटिन्यू येतात, पण ह्याच्या पुढे कसं आपण जाणार, ह्याच्यावर जर थोडंसं अभ्यास जर आपण केला तर दुसऱ्या दिवशी विचारात बदल होऊन माणूस ऑटोमॅटिक पुढचा विचार करायला चालू करतो. पण त्या दिवशी खचून न जाता मायनस न होता फक्त निवांत झोपून जरी राहिलं दिवसभर तरी पण दुसऱ्या दिवशी त्याचे पुढे प्लस कसे करायचे ही भावना पुढे तयार होते. म्हणजे पुढे जायची, त्याच्यावरती सोल्युशन करायची का होत नाही. तुमच्याकडून इनिशियली चुकल्या म्हशी काय सुरुवातीला चूक व्हायची, पण नंतर आता म्हणजे अनुभवानुसार ह्याच्यानुसार आपण तरी आता 10 म्हशींची समजा आपल्याला हरियाणातून गाडी लोड आली तर गाडी ट्रान्सपोर्ट कुठं काही एखादी अर्धी म्हैस प्लस मायनस होती. ती काय सर जनरल प्रोसिजर आहे? आता मी खूप ठिकाणी ऐकलं आपली मुलं हरियाणाला जातात म्हशी घ्यायला वगैरे, तर तिथं एक कोणते असे एरिया आहेत का की त्या एरियामध्ये जरा चांगल्या म्हशी मिळतात बा, आणि तुम्हाला एवढा अनुभव आलाय
नाही हरियाणात कोणत्या युरियात हिंडलो ना हम्म, तर तिथं विषय काय राहतो. हरियाणात म्हैस आपल्याला खरेदी करता आली पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. हरियाणात जसं आता आपण pocket आहे जरी समजा. आपण समजा हरियाणात काय होतं, पारडांच्या पासून म्हणजे म्हशी तयार केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला तिथं पहिल्या रोज दुसऱ्या त्याच्या म्हशी मिळतात. आपल्या भागात बी म्हैस दूध कमी देत नाही. हम्म, 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 घेता आली ना हम्म, आपल्या भागातली बी म्हैस दूध भरपूर देते. हम्म, हम्म, आणि पुढं जाऊन आता प्रत्येक गोठ्यात आम्ही बऱ्यापैकी फिरतो ना आता इथं आता जनरली, तर प्रत्येक ठिकाणी आता आम्ही प्रत्येकाला सांगतो थोडंसं पारड्यांच्या बी ध्यान द्या. भविष्यात पुढं जाऊन अशी परिस्थिती होईल 10-5 वर्षात हम्म, की आपल्या किंवा आमच्या वडगाव रासायमधून हम्म. जवळजवळ 3-4 हजार म्हैस वडगावमध्ये आता. आता आहे. हा वडगाव रासायमध्ये सगळ्यांनी जर पारड्यांचं संगोपन पार्ट ब्रीडिंगवर व्यवस्थित जर काम केलं ना आता चालू आहे या परिस्थितीत. हा होऊन जाईल. हा असं तर मी पुढे म्हणतो. जाऊन आमच्या वडगाव बागाला म्हशी सप्लाय करू शकतं अशी परिस्थिती अशी राहील. परिस्थिती होईल. हा. पण असंच तिकडं काय आहे असे ट्रॅक, जसं आपण म्हैसाणा मध्ये गेलं तिकडे काय आनंदला गेलं, हम्म. आनंदला तुम्ही सहीवालचं वगैरे ट्रॅक तिथे हा. जरा आहे, गिरचा ट्रॅक मोठा आहे सहीवालचा. असं काही ट्रॅक काय आहे का तिथं की बाबा हे 4-5 जिल्ह्यात आहेत तिथं बऱ्यापैकी असतात असं? आहे ना, हिसार, जिंद, हम्म, रोहतक मार्केट आहे मोठं. हिसार, जिंद, रोहतक म्हणजे असं हरियाणात तर जवळजवळ 60-70% एरिया म्हशीचाच आहे. एरिया मशीनचाच आहे. हा आणि तिथं आपण आपल्या इथल्या लोकांना जे असं वाटतं की इथं लय म्हशी असतील, हम्म, पण म्हशी 4-4, 5-5 एका शेतकरी म्हशी दूध खाऊन ते पारड्या त्यांच्या मोठ्या करायच्या. हम्म. तिथून पुढं मग त्यांचं संगोपन करायचं. हा व्यवसाय तिथं मेन आहे. सर असं मी पण माझ्या पण कानावरती येतं की तिकडे एजंट वगैरे पण आहेत भरपूर, त्या एजंट थ्रू पण गेल्यावरती सोपं पडतं किंवा असं काही? नाही एजंट थ्रू तिथं एजंट घ्यावाच लागतो. कारण की हा. तिथं काय होतं आपल्याला माहिती नसतं. हम्म, प्रत्येक एरियात ती म्हशी दाखवणार. म्हशी खरेदी केल्यानंतर म्हैस सगळ्या एक ठिकाणी गोळा करायच्या. म्हशी गोळा केल्यानंतर तिथं 2-3 दिवस आपल्याला सांभाळावं लागतात. काही म्हशी गाभण घेतल्या तर त्या 20 वर तिथं ठेवावं लागतात. हा. मग त्याच्यानंतर त्यांनी आपलं ट्रान्सपोर्टचं त्याचं सगळं त्यांची जबाबदारी ती आपल्याला घरपोच करून देतात. तिथं जे ट्रान्सपोर्ट आहे ते ट्रान्सपोर्ट इकडं साधारणतः ट्रान्सपोर्टला किती खर्च येत असेल एकाला? एका म्हशीला ट्रान्सपोर्टला 7,500-8 हजारापर्यंत ट्रान्सपोर्ट आणि बाकी खर्च म्हणजे 10-11 हजार रुपये एका म्हशीला. 10-11 हजार म्हणजे त्यांचं खाणं वगैरे तेवढ्या वेळाचं हे ते. तरी एक साधारणतः किती दिवस लागत असेल तिकडून इकडे यायला? 3 दिवस गाडी चालती आणि 5 मुक्काम घेतात ती. कारण म्हणजे ते हळूहळू मुक्काम करत करत म्हशीची परिस्थिती बघून थोडीशी म्हशी जो कुचांबल्या ट्रान्सपोर्टमध्ये तर 2-2 दिवस ठेवतात म्हशी तसे. तिथं ठेवतात ते. बरोबर. सर आता आपण तो एक एक टप्पा पुढं करत आलो. सगळ्यात मोठा टप्पा तुमच्यामध्ये कोणता होता? सगळ्यात मोठा टप्पा आमच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे 100 म्हैस झाली तिथून पुढं आपलं स्वप्न बी आपण थोडी पुढची पाहिली. आता बोललो आता 100चा पार केला, आता 200 कसं गाठायचं. 200वर काम करत असताना मग आम्ही गावात बँक ऑफ महाराष्ट्र होती. बँक ऑफ महाराष्ट्राच्या साहाय्याने बँक ऑफ महाराष्ट्राने मला सुरुवातीला 6 लाख रुपये कर्ज दिले, देऊ का नको ह्या परिस्थितीत. नंतर ते आपण रेग्युलर ठेवल्यानंतर बँकेने परत 30 लाख रुपये लोन दिलं. पहिले 6 लाखाचं लोन घेतलं, परत 30चं दिलं, ते फेडलं की म्हणजे 50-60% फेडलं की त्यांना रेग्युलर व्यवहार दिसले. आणि तिथून पुढे बँकांनी बी थोडं ॲग्रिकल्चर किंवा दूध व्यवसायांना थोडंसं कर्ज द्यायला चालू केलं ना. 30 लाख रुपयाचा टप्पा फेडल्यानंतर बँकेने परत 82 लाख रुपये दिले ते मला. 82 लाख रुपये तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला बँकेने दिले. बँकेने 82 लाख मग त्याच्यात मी 200चा आकडा मी त्यात पार केला. अच्छा. आणि बँक लोनच्या प्रोसिजरमध्ये जायला काय अडचणी येतात? भरपूर जण सांगतात की बँका देत नाही, काय अडचणी येतात. नाही आता कारण काय असेल? डेअरी व्यवसायात आहेत ना बऱ्यापैकी बरेचसे लोक आहेत ना थोडंसं NPA मध्ये गेल्यामुळे बँक अडचणीत आणतात थोडेसे. पण ते NPA मध्ये काय होतंय की आपलं तोच प्रश्न आहे, तरुण वर्गाला पण तोच प्रश्न आहे की नीट अभ्यास न करता, तुमच्यामध्ये पण तेच आहे की नीट अभ्यास न करता तुम्ही जर प्रोजेक्ट केला आणि तो प्रोजेक्ट केल्यानंतर जर हप्ते व्यवस्थित बँकेचे फेडले नाही तर ती NPA होतंय आणि NPA झाल्यानंतर पुढच्या प्रकल्पांना बँक परत नाकारतीये. नाही ह्या व्यवसायापुढे आहे ना बँक काहीच करू शकत नाही. बँक फेडायची जर टार्गेट जर असलं तर ह्या व्यवसायापुढे बँक काहीच करू शकत नाही. आपण काय करतो, आपल्याकडे 1 रुपया नसताना बँकेचं लोन पूर्ण करतो. 50% खर्च आपण शेडसाठी वापरतो. पण शेडसाठी जरी वापरलं तरी आपण काय 50% म्हैस आता उधार आणतो. मग मशीनचे हप्ते भरायचे का बँकेचं लोन भरायचं
हा बी विषय महत्वाचा आहे. किमान हा, व्यवसाय करताना थोड्यातून बरं आमचा संघर्ष 2 पासून चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातून असा अनुभव आला की आपण 2च्या 4 केल्यात आणि आता तरुण वर्ग काय करतो घेताना मग एका बाईला काम द्यायचं म्हणून 20 म्हैस खरेदी करणार. भैया वाईज मशीन. 20 म्हैस खरेदी केल्यानंतर त्याच्यात 50% 10 म्हशींचं पेमेंट देऊन 10 उधारात आणल्या तर आपल्याला बँकेचा हप्ता भरायचा का व्यापाऱ्यांना भरायचा? व्यापाऱ्यांना किमान 1.5 ते 2 लाख रुपये महिन्याकाठी एका 10 म्हशीचा हप्ता तेवढा द्यावा लागतो. म्हणजे ह्या दूध धंद्यापासून उत्पन्न आपण बँक तरी भरू शकतो नाही व्यापारी तरी देऊ शकतो. दोन्ही संगत नाही करू, दोन्ही सोबत नाही करू शकत. आणि कारण की आपण आता तरुण वर्गाला असा बी एक सल्ला असेल की म्हैस आपण समजा आज दुधाची म्हैस घेतली तर ती 6 महिन्यात म्हैस गाभण लागणार, आटणार. तोपर्यंत जे ह्याच्यात जे चालू व्यवसाय आहेत त्यांना जे थोडं 4-2 जे म्हशी टाकता येतील ते बी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. वर्षभर दूध कसं चालू राहील, चेन चालू राहिली पाहिजे. आज केलं पाहिजे. आता आमच्या गोट्यात जवळ 100+ आम्ही बाखडे. बऱ्याचशा गोट्यात काय करतात लोक की बाखड झाली की विकून टाकतात. पण आज आमची जवळजवळ 3000 लिटरची चेन चालू आहे की हे करताय तुम्ही. बाकड पण सांभाळताय? बाकड बी सांभाळतो आणि ब्रीडिंगचे आता पारडे बी आपल्याकडे 130-140 पारडी आता आणि 20-22 पारडी आपली आता गाभण आहे. 30 पारडी आता लागवडीला आहे, लागवड केलेली आहे, फक्त हे अजून चेक केलेले नाहीत. आणि 50 पारडी परत लागवडीसाठी वेगळी बांधलेली आहे. परत त्याच्या खालची लहान म्हणजे असं चेन चालू. तुम्ही मध्ये एक सांगितलं की बँकेचे तरुण जे आहेत एंटरप्रिन्युअर, समजा तरुण उद्योजक बँकेचं लोन घेतात, बँकेचं लोन घेतल्यानंतर शेड बांधतात. तर मी इथं बघतोय तुम्ही जे शेड, आता आपण सगळे फिरून पण बघितले शेड, आपण अजून फिरू पण थोड्या वेळाने. तर मी इकॉनॉमिकल शेड्स वाटतात मला, म्हणजे जास्त खर्च पण नाही याच्यामध्ये. गव्हाणी वगैरे जरी मी बघितल्या, पण आजकालचा तरुण काय तिथं काय ते शेड बांधायला वगैरे कसे केले पाहिजे तुमच्या मते? ना थोडं आहे ना म्हशीची मुक्तची संकल्पना थोडी म्हशीसाठी बी तशी सक्सेस आहे. आपण इथून पाठीमागे काय होतं गायाचं लोक म्हणायचे मुक्त पाहिजे मुक्त, पण म्हशीला बी सक्सेस चांगली. आता ह्या दिसतात म्हशी, ह्या म्हशींची आमची आता तब्येत, आता आम्हाला असा अनुभव आला की आमची बंदिस्त शेड होती पूर्ण. त्या शेडमध्ये एक आम्ही 2 म्हशीच्या गाड्या आल्या होत्या, म्हणजे त्यांचं दुधाची लेवल आम्ही शेडमध्ये मुक्त सोडल्यानंतर एक 8 दिवस लेवल कमी झाली. 8 दिवसानंतर 8 दिवसानं म्हणजे लेवल कमी झाली दुधाची, पण आम्ही तसेच त्या चालू ठेवल्यानंतर आमची 8-10 दिवसानंतर पुन्हा लेवल हाय त्याच्यापेक्षा प्लस जाऊन म्हशींची दूध द्यायची क्षमता जास्त दिवस चालली. हे मुक्त संचार पद्धतीचं तो एक आहे. आणि म्हैस लागवडीला ह्याला आमच्या गोट्यात सगळ्यात मोठा लागवडीचं जवळजवळ 99% आपण शिमनचाच वापर करतोय आता करताय. नाही 600 माशी माग आपल्या फक्त एकच रेड आहे. माझ्यामध्ये आता काय आहे, सोशल मीडियाचं युग आहे. लोकांना शर्ट पण कुणी, आता जुनी लोक बघायचो आपण 90% विदाऊट इस्त्री केलेले शर्ट घालून हिंडायचे. आज तो नाही काळ राहिला. आज 99% लोक इस्त्रीचाच शर्ट वापरतात, म्हणजे दिसायला एकदम टापटीक असलं पाहिजे. तसं गोठ्याचं आहे की मला असं वाटतं तरुण पिढी बँकेचं लोन घेतात, दिसायला टापटीक गोठा करतात, सिव्हिलचे पैसे त्याच्यामध्ये टाकतात, निम्म्याच्या वरती पैसे तुम्ही म्हटले तसं की त्या गोठ्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच टाकून देतात. आणि म्हशी आणायला पैसे नसल्यामुळे मग तुम्ही म्हटले तसं ते की निम्म्या गाई उधारी, निम्म्या इकडे तिकडे करून ते आणतात आणि त्याचे डबल हप्त्याचं हे होतं. तर इकॉनॉमिकली जर आपण 50 गोठ्यांचा जर केला, आपण 50चा जर गोठा करायचं म्हटलं तर त्याला किती खर्च अपेक्षित आहे तुम्हाला? की बाबा तुम्ही सिव्हिलला एवढाच खर्च ठेवा, चांगला गोठा बनवा एवढ्याच किमतीमध्ये, खूप जास्त डेकोरेटिव्ह न करता. 50 मशीनला आपल्याला शेड करताना किमान आता आपण हा विचार केला 70 म्हशींचा 70 म्हशीचं एक शेड आहे. हे आपलं किती बाय कितीचं शेड आहे? हे 40 बाय 110 आहे. आता 40 बाय 120 आहे. आता आम्ही 15 फूट परत वाढवले. 40 बाय 120 एक शेड आहे. 40 बाय 120 एक शेड आहे. याच्यामध्ये 70 म्हशी बसतात. तरी ह्याला एकंदरीत किती खर्च आला असेल तुम्हाला? एकंदरीत 15 लाखाच्या आसपास खर्च झाला. 15 ते 20 लाखाच्या आसपास. जवळजवळ 70 गायींचं शेड तुम्ही उरकलंय. काही ठिकाणी मी गेल्यावरती बघितलं की 50 गायींच्या शेडला 1.25 कोटी रुपये खर्च केलाय शेडला. बरं, हे शेड आतापर्यंत तुम्हाला शेडचा असं काय अनुभव आलाय की कुठं पावसात गळालंय, काय झालंय, त्या मशीनला इथं ब्रिदिंगला त्रास होतोय किंवा काय असं? नाही, म्हैस हा जंगली प्राणी असले, जंगली प्राणी पूर्ण, त्यांना म्हणजे आपण जेवढं हे करू त्याची त्यांना आवश्यकता नसतीच ती.
त्यांना फक्त वेळेवर चारा, हा वेळेवर पाणी, वेळेवर चारा पाणी आणि मेडिकल वेळेवर medical केलं असलं त्यांचं काही तर अडचण नाही. ते हे होऊ शकतात. हे हा अननेसेसरी डेकोरेटिव्ह करायची गरज नाही. आता तरुण पिढीला पण तेच आपलं पण तुमच्या मार्फत पण तेच सांगणं आहे की अननेसेसरी डेकोरेटिव्ह खर्च करण्यापेक्षा साध्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हे करा आणि चांगल्या म्हशी आणण्यावरती प्रयत्न द्या. सर आता तुमच्या सांगण्यातून पण आलं की ब्रीडिंगची गरज आहे, तुम्ही ब्रीडिंगवरती जास्त लक्ष करताय आता. तर आता कोणतं गव्हर्नमेंटचं अनुदान वगैरे काय ब्रीडिंगसाठी आता RGM म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचं आता मला मिळालेले आहे. आता NDDB NDDB आपल्याला ब्रीड मल्टिप्लिकेशन Breed, फार्म हा. म्हणून एक स्कीम होती, त्याच्या अंदर तुम्ही गेले ते जेव्हा आपण स्कीमला अप्लाय वगैरे केलं त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या सर तुम्हाला? लोनला वगैरे म्हणा अशा अडचणी नाही. काय? लोनला पहिली गोष्ट आम्ही आमच्या वडगाव रस्त्यामध्ये खूप प्रयत्न केले म्हणजे लोनसाठी. Loan पहिली साठी, गोष्ट हा. आपल्या ॲग्रिकल्चर किंवा शेतकऱ्यांना आहे ना बँक लोन द्यायला पहिली जास्त लोन द्यायचं म्हणलं की बँका हे करत जास्त. आणि तशी तुमची सुरुवात 6 लाखांनी झाली, हा. 82 लाखापर्यंत ती हा, गेली. आता मग 2 कोटी रुपयाची आपल्याला फाईल लागत होती. मग बँकेने इथं थोडंसं कोविडचा काळ गेला मध्ये, त्या काळात थोड्याशा व्यवसायात अडचणी बी आल्या. हा, कोविडच्या काळात सगळ्यांना हा, अडचणी मग आल्या. त्यावेळेस थोडंसं अकाउंट मागे पुढे झाल्यामुळे पण आपण रेग्युलर ठेवतो. हम्म. पण त्यावेळेस बँकांनी काय केलं की देता यायचं नाही असा विषय ह्या बँकेने ठेवला हा. की आता झोनल ऑफिसला इथं पोटे साहेब म्हणून आपले हडपसरला होते पहिले. बँक ऑफ महाराष्ट्र हडपसर झोनला. ते आपली रिकव्हरीसाठी आपले यायचे ते मध्ये आधी त्यांनी आपलं करण्याची उमेद कुठं सगळं त्यांनी आपलं म्हणजे पाहत होते. त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला डायरेक्ट काय म्हणले की मी तुमचं लोन करून देतोय, तुम्ही ह्याला प्रयत्न करा. त्यांनी मला सुचवलं त्यावेळेस. आणि त्यांनी ते तिथे पुण्यात बोलून घेतल्यानंतर त्यांनी एक फाईल दिली ती मला ते पायासाठी की त्यात तुमचं नाव गावलं आम्हाला की हे सरांनी यांची फाईल केलेली. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस पण पोटे सरांनी त्यावेळेस सांगितलं की यांना भेटू. मग आमचे पाहुण्याचे पापळशी आहे, त्या पापळशीच्या माध्यमातून मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला भेटलो येऊन तिथं तुमच्या ऑफिसला. तिथून पुढं मग पोटे सरांची योगायोगाने बदली झाली वडगाव असायची. म्हणजे आमचं हायटेक ॲग्री हायटेकला ते गेल्यानंतर त्यांनी 2 दिवसातच आम्हाला कॉल करून म्हणली फाईल इकडे आणा. आता त्यांनी एक 8 दिवसात आम्हाला प्री सँक्शन देऊन आपलं मंजुरीसाठी आपण वर पाठवलं. त्यावेळेस काही बँकेचे ऑफिसर असे आहेत की तुमची उमेद बघून, हा, तुमची करण्याची ताकद आणि क्षमता बघून, आज जरी हार्डवर्क बघून पण रिस्क घेतात. आज जरी साहेब कधी भेटले ना म्हणले त्यावेळेस बँक द्यायला पाठीमागं सरत होत्या. आज बँका तुम्हाला पेमेंट द्यायसाठी बँका पुढे आहेत. 4 बँका कधी शक्य होतं जेव्हा तुम्ही एक टप्पा पुढं पार करता किंवा पुढं जाता, एका टप्प्याने पुढे जाता, तेव्हा हे पॉसिबल आहे. पूर्वी एक बँक द्यायला नको म्हणत होती, आता आजचं एवढं साम्राज्य बघून आमच्या मते तुम्हाला 2-3 बँका तयार होतील की तुम्ही हे निघा. तर एक सर तरुण उद्योजकांना काय उपदेश तुमच्याकडून की काय केलं पाहिजे नाही आणि काय नाही केलं पाहिजे? आता एकंदरीत आपलं हा म्हशीचा व्यवसायाचं पाहिला आणि आपल्या ॲग्रिकल्चर झोनमध्ये किंवा आपल्या ह्या भागात दुसरा व्यवसाय करायचा काय हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. शेती सोडून शेतीपूरक व्यवसाय. आता आमच्या भागात गुऱ्हाळ चालू आहे, गुऱ्हाळ व्यवसाय. बरेचसे तरुण वर्ग आता गुऱ्हाळा कमी वळलेले आहेत, पण त्या गुऱ्हाळाच्या माध्यमातून चाऱ्याची आमच्या भागात बऱ्यापैकी सप्लाय त्या गुऱ्हाळाच्या माध्यमातून बी होतो. त्याच्यामुळं आमच्या भागात आता वाड्या मिळते. वाढमच पूर्ण जनावरांचं खाद्य पूर्ण नाहीये, पण त्याच्यावर आपण ऍडजस्ट होते. 50% चारा आपण तो वापरतो. ते चाऱ्यामध्ये पण काही वेगवेगळा करावा लागतो आपल्याला. समजा पारड्या ज्या आहेत, पारड्यांना वेगळा, नवीन जे काल्प तयार होतात काल्पला नाही. आपण आता फीड मिल आपण स्वतः चालवतोय, स्वतःची फीड. ते फीड मिल करायचं कधी डोक्यात आलं तुमच्या? फीड मिल करायचं म्हणजे आम्ही डॉक्टर सावंत यांना दूध घालतो ना, तर त्यांच्या गोठ्यात 1-2दा फिरायला गेलो तर आपण का करू शकत नाही. त्यांचं फीड मिल चालू होतं, त्याच्या माध्यमातून त्यांनी बी आम्हाला थोडं सपोर्ट केला की जेव्हा फीड मिल तुम्ही डोक्यात आणली करायची तेव्हा किती होत्या इथं आपल्याकडे म्हशी? त्यावेळेस आपल्या 200 म्हशी होत्या. 200 म्हशी म्हणजे ऍटलिस्ट 200 म्हशीपर्यंत तुम्ही फीड मिलचा विचार पण केला नव्हता केला. 200 म्हशी झाल्यानंतर मग तुम्ही फीड मिलचा विचार केला. त्याच्यात फीड मिलचा सरासरीचा विचार केला तर आपल्याला त्याच्यातून इतर ह्याच्यात आपल्याजवळ 4 टन मटेरियल लागतो दररोज 4 टन एवढ्या सगळ्या ह्याला लागतो. नाही, ह्याच्यामध्ये ज्या समजा मॅटर्निटीला आल्या ते, ज्या ह्याला आल्या ते,
किंवा वेगळ्या हेपर्स आहेत ज्या दुधाळू आहेत, ह्यांना मिक्सचर वगैरे सगळं वेगवेगळं त्या पट्टीत कसं मॅनेज करता तुम्ही? काय म्हणजे होतं, थोडक्यात गोठाचं नाही आपण मिनरल मिक्सचर त्याच्यात फीडमध्ये ऍड करतो आपण पूर्ण. फीडमध्ये सरासरी एका जनावराला आपण 6.5 ते 7 किलो आपण खुराक देतो, खुराक टोटल सगळं मिक्स करून फक्त दुधावाल्याला. फक्त दुधाला? हा, मग त्या खुराकात प्रत्येक म्हशीला 100 ग्रॅम मिनरल कसं येईल तो त्याचा सगळं हे करून त्याला तेवढं खाद्य तेवढं मिनरल मिक्सचर आपण म्हणजे टाकतो. आपण हे ड्राय फीड म्हणतो, ग्रीन फीड म्हणतो, आणि ड्राय नाही, हा चारा आला, हा चारा आला, फक्त मिनरल मिक्सचर मिनरल मिक्स पावडर फक्त, मग त्या पट्टीत आपण ऍड करतो. आणि ह्याच्या चाऱ्यात 20% आपण गावाचा गावंडा घालतो हा, आणि बाकी वाढ ऊस ह्याचा वापर करतो. हे सगळं मिक्स करून तुम्ही हे TMR च्या साह्याने आपण सगळं मिक्स करून टाकतोय. TMR साह्याने देता. आता सध्या मॅनेजमेंटला किती लोक आहेत एवढा मोठ्या याला आहे? आता मॅनेजमेंटला जवळ 25 बाह्य लोक आहेत लेबर, हे सगळे बिहारी किंवा बिहार UP ची, आणि बाकी आपले 4-5 आणि फीड मिलवर 8 कामगार राहतात. फीड मिलला 8 कामगार ते वेगळे, या गोठ्यासाठी आपले 25 बिहारी, आणि नियोजनासाठी आम्ही दोघं करतो. दोघं तुम्ही नियोजन तर तुमच्या घरचेच करतात घरचे सगळे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. हा, एक भैया जो आहे तो किती म्हशी सांभाळू शकतो काय असं? आमच्या आता 17 म्हशी देतोय आम्ही त्यांना. 17 म्हशी जास्त होत्या त्यांना तशा, पण आपण काय करतोय, मी 13 म्हशींचं वगैरे. नाही 17 म्हणजे आपलं त्यांना शेण काढण्याचं काम राहत नाही, हा, मशीनला जास्त धुण्याचं काम राहत नाही इथं. हा, म्हैस मुक्त आहे, हा, फक्त दाराच्या टायमाला थोड्या वेळ बांधायच्या आणि त्याच्यानंतर परत मोकळ्या सोडून द्यायच्या. शेण आपण ट्रॅक्टरने बाहेर काढतो पूर्ण. लेबर ओरिएंटेड जेवढं करेल तेवढं आहे, कारण की मी उरुळीची देवाची ज्या एक तिथं आहेत, एक जण आपले मित्र आहेत चांगले, त्यांचा गोठा 200 केला होता त्यावेळी आम्ही बँकेचं लोन वगैरे करून. पण तो लेबर ओरिएंटेड असल्यामुळं आणि कोविडमध्ये सगळे लेबर पळून गेल्यामुळं अतिशय अडचणीत गेले. आजची व्यवसायात परिस्थिती अशी आहे की लेबरचाच विषय मोठा आहे. हा, लेबरच्या मुळे बरेचसे व्यवसाय विक्रीला जे जास्त प्रमाणे विक्री लेबरमुळे जास्त, लेबरमुळं विक्रीला व्यवसाय निघल्यात. आणि आता सध्या काय होतंय, लेबरचा विषय असा आहे की एक एजंट असतो लेबरमध्ये, त्या लेबरला आपली तिथलचे लोकांचं एक असं ग्रह आहे की समजा आता माझा चालू गोठा आहे, तुला मी 500 रुपये वाढून देतो, ये माझ्याकडे. लेबरला 100 रुपये वाढून दिले ना तरी भरपूर झाले, ते चालू काम सोडून माझं कोण. मराठी उद्योजक मोठा का होत नाही, थोडी ही मोठी रिझन आहे की तो वरती जाण्यापेक्षा खेचण्याला जास्त महत्त्व देतो. थोडस म्हणजे आता लहान व्यवसायवाले काय करतात, लहान व्यवसायवाली 10 म्हशी 12 म्हशी असल्या तर त्यांना जेवण देणार, त्यांना 17-18 हजार रुपये पेमेंट करायचं, हा विषय हा महत्वाचा राहतो. लेबर आपले त्याच्यावरती मात करायला तुम्ही काय विचार केला? नाही, आता मात करायला आपलं जवळजवळ 1,15,00,000 आपण डिलावल कंपनीशी आपलं डील झालेलं आहे. त्यांना जवळजवळ 80% पेमेंट बी आपलं वर्ग झाले. आपलं आता या साईटला आपण जाताना पाऊस ते त्यात मिल्किंग पार्लरचं 1 टाइम 32 मशीनची मिल्किंग होणार, एवढं आपण पार्लर घेतलं, एवढं मोठं पार्लर तिथं टाकतोय. त्याच्यामुळे लेबरवर आपलं कंस्ट्रक्शन जवळजवळ कम्प्लीट झालेलं आहे. फक्त मशनरी येणे बाकी, PCC आणि मटेरियल बसवायचं, म्हणजे त्यांचं मशनरी बसवायच्या तिथं फक्त मशनरी वगैरेच हे करायचं. म्हणजे आणि NDDB च्या साह्याने आपल्याला थोडीशी अशी मदत झाली की ऍडमिन बिल्डिंग त्याच्यात आपण सगळं ती मॅनेज केलं. हा, ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म मध्ये सगळ्या गोष्टी होत्या, ऍडमिन होता, गोठा होता, कापचं इपरचं शेड होतं तुमचं, त्याच्यामध्ये मिल्क पार्लर पण टाकायला तुम्हाला परवानगी होती, पण ते अलाउड नव्हतं त्यांचं की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू शकता तुम्ही तुमच्या पैशाने. प्रोजेक्टचा पार्ट नव्हता त्याच्यामधल्या तुम्ही भरपूर. आणि आता ब्रीडिंग साठी आपल्याला एक असा अनुभव आला की आपण जी या लेबरच्या हातात सगळे म्हैस वेल्यानंतर लेबर काय करतं, जास्त दिवस पारडांना सांभाळत नाही. मग आपण काय करतो, आता पारडांच्या साठी स्पेशल आपण एक जे आपण नेटवर्क कशावर जी बघतो त्या पद्धतीने आपलं फार्मचं काम चालू आहे आता. अच्छा, म्हणजे थोडं डिजिटलायझेशन करून आपण काय करतो, टेक्नॉलॉजीचा यूज करून 1 ते 3 महिन्यापर्यंत पारड आपण स्वतःच पाहणार आहे आणि त्यांचं रेकॉर्ड आपण रेकॉर्ड सगळं ठेवून आईचं किती दूध आणि आपण कोणतं म्हणजे ही सिमन्स भरली त्याच्यावर थोडा अभ्यास, आणि 6 सिमन्सवर आपला आता जास्त वापर चालू आहे. एका डॉक्टरशी माझं सहज बोलणं चालू होतं एक दिवशी, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की जोपर्यंत आपण हे पशुधन आहे, जोपर्यंत हे पशुधन जेव्हा लहान असतं तेव्हा स्वतःच्या पोराप्रमाणे सांभाळणार नाही, तोपर्यंत ते तुम्हाला मोठं झाल्यावर रिटर्न पण देणार नाही. आता व्यवसायात आज मशीनची संख्या जर आपण
सारासार विचार केला हम्म, तर समजा आता 100 म्हशीचा गोठा आहे, हम्म, त्याच्या गोठ्यात एखाद्याच्या गोठ्यात 10-5 म्हशी 7-8 म्हशी तरी दरवर्षी खराब होतात. हा. वर्षातून 5-6 म्हशी तरी खराब जरी झाल्या 5 म्हणजे आपण ती डायरेक्ट म्हशीचं कटिंगला मेडिकलला लक्ष देणं नाही म्हशीचं गरजेचं आहे. समजा गेल्या कटिंगला तर 100 म्हशीच्या फार्ममध्ये आपण 5 म्हशी जर गेल्या तर 5 पारड्या आपल्या गोठ्यात वेळा झालेल्या नाहीत ना. नाहीये. हा. त्याच्यामुळे म्हशींची संख्या बी घटत चाललेली असं थोडंसं सरकारच्या बी निदर्शनात आलेलं असेल. नाही, सरकारने ब्रीडिंग वरती काम चालू केलंय, पण होतंय काय, ब्रीडिंग वरती काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. हां जसं तुम्ही म्हटले की तुम्ही ब्रीडिंग वरती काम चालू करणार आहे, सर तुम्ही त्याचं एक सांगता की ब्रीडिंग वरती तुमचं काम म्हणजे कोणत्या हेवेनी करणार आहे आणि ते कसं उपलब्ध करून देणार आहे काय? नाही, ब्रीडिंगवर काम करायचं माझं जवळजवळ 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून मी त्याच्या उच्च आता ब्रीडिंगवर काम करतोय. हम्म, माझे का आता आहे ना जवळजवळ 50-60 पारडी ब्रीडिंगची आता तयारी. तयार आहेत. हा. हां हरियाणातून आपण जे शिमन्स येतात हिसारची त्या शिमनचा वापर करून आता आपण आपल्या गोठ्यात पूर्ण एबीसीची शिमन्स यूज करतोय. हा, चांगल्या ज्यांचं क्वालिटी. हा आपल्याला पुढं त्यांचे सगळं पाहिलं जाते ना, साडांचा आकार चांगला कोणचा आहे, आपल्याला कोणती जास्त दिवस दूध देऊ शकतो असं सगळा विचार करून आपण आता ब्रीडिंगचा हे करतोय. ब्रीडिंगचं आता एबीसीचं विरावल्ली एबीसीचं शिमन्स आम्ही आता यूज करतो जास्त प्रमाणात. अच्छा. आणि शेख सिमनचा बी वापर चालू आहे, पण शेख सिमनचा वापर करताना 2-3 गोष्टीचं जास्त लक्ष द्यावं लागतं की शेख सिमन 3ऱ्या वेताच्या पुढं सक्सेस रेट लईच कमी कमी आहे. हा पहिला रोज 2ऱ्याला त्या थोडं सक्सेस आहेत. तुमचे दिवस 3ऱ्या वाढायला 4थ्या लागतात. पुढं 3ऱ्याच्या पुढं गेल्यानंतर ते त्याला काही लोकांना माहिती नसतं की त्या 3ऱ्या पुढच्याला आपलं त्याचा सक्सेस रेट जास्त कमी आहे, पण ती तरी वापर करीत राहतात. पण त्याच्यानंतर ते काय म्हणतात त्याला म्हणजे राहतच नाही म्हशी त्यांनी. टेक्निकल नॉलेज पण हा, थोडं आपल्याकडे पाहिजे थोडंसं कमी पडतं ते. आता हम्म. आता तुम्ही काय तुमच्या इथं पण काय ब्लॉग बनवलेत वेगळे, की काल्पला वेगळं ब्लॉग काय तुम्ही जसं म्हणले 1 ते 3 महिन्याचं आम्ही वेगळं नाही ते आता काम चालू आहे आता माझं त्याचं. हा. पण आपलं ब्रीडिंगच्या वासरांचं ना जी म्हशीच्या प्रत्येक कानात टॅग राहतो त्या नंबरच्या म्हशीचं कोणत्या शिमनचं पारडू आहे आज हा. ते आपल्याला समजते आणि त्यांच्या आपल्या कानात बी आपले टॅग आहेत. हा. त्या तिथं जे कानात टॅग आहेत त्याच्यावरतून आपल्याला आता हा, समजतंय. हिसारचं आहे का एबीसीचं आहे असं पूर्ण आता जे नवीन उद्योजक इच्छा व्यक्त करतात आम्हाला बिझनेस करायचं, ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून पण तुमच्याकडून नाही, चांगल्या आता- प्रकारचे घेऊ शकतात म्हशी चांगल्या. नाही आता गोट्यात आहे ना पाणी करायसाठी तशी लांबून बरेचशी लोक तुम्ही अलाउड करताय सर गोठ्यात? नाही आमचं असं आहे कुणीही या हा. फक्त पाण्यासाठी मी आहे पण ना. भरपूर नाही गोठे काही बघितले. गोट्यांनी आहे ना आता तुम्ही आमच्याकडे allowed 400-500 म्हशी आहेत. आम्ही कुणाच्या गोट्यात समजा जायचं जरी असलं ना तर आमच्या जवळचा जरी असला तरी स्वतः मालक गोट्यात आहे का हा. हे आम्ही आधी विचारतो, हा. 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 मग आम्ही त्यांच्या गोट्यात जातो. तसं नाही का, कारण की सध्या गोठ्यात न जायचा उद्देश म्हणजे काय आहे की लेबरचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. हम्म. जर बाहेरचा गोठ्यावाला आला समजा चालता एखाद्या लेबरला म्हणलं मी तुम्हाला एवढा पगार देतो, हा. तर आपल्या गोठ्यातल्या लेबरला जायला टाइम लागत नाही. प्रत्येक गोठ्यावाल्यांचं हाच विषय आहे. हा. गोठा न बघून द्यायचं कारण म्हणजे फक्त लेबर आहे. लेबरच आहे. आणि आपलीच लोक मग अशी आपला मदत विषय झाला करायला आपलीच गेलो लोक तर- आपला पाय वाढतात हा विषय होतो. मदत करायला गेलो तर ते उलट आपलंच लेबर हा. पुढे घेऊन जायचं आणि ते. हा म्हणजे लेबर नाही, ते आता आहे. पळापळी अशी राहते. पण मला पण असं एक वाटतं की ज्यांना काय उद्योग करायचे ना त्यांनी अगोदर गोठे बघितले पाहिजे, नाही बघितले पाहिजे, थोडासा गोठे बघितले पाहिजे, अनुभव बी अभ्यास घेतला केला पाहिजे, पाहिजे काय त्याच्यातला. केलं पाहिजे त्या व्यवसायात. आता बऱ्यापैकी आता आमच्या गावात बी बरेचसे व्यवसाय बऱ्याच जास्त व्यवसायांना आम्ही बी थोडी मदत केलेली आहे त्यांना. हा. म्हशी सिलेक्ट कशी करायची आपण हरियाणात गेल्यानंतर आता तुमच्या मार्गदर्शनाखाली इथं काय असं क्लस्टर टाईप तुम्ही काय विचार चालू आहे तुमचा डेव्हलप करायचा, किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही असे काही गोठे घेतले तिथं इथलचे दिलेत लोकांना, किंवा तू कर तुला आम्ही काय मार्गदर्शन करतो तू पुढं असं? नाही ह्या भागात भरपूर गोष्टी आहेत तशी. हा. काय म्हणजे आडी अडचणीला असले की ते फोन करतात, मग आपण तिथं जातो त्यांना म्हणजे त्यांना पण सल्ला मार्गदर्शन कुठं तुमचं काय ती चालूच असते ती. त्यांना पण मार्गदर्शन चालूच असतंय. आणि आजची परिस्थिती सांगतो, नोकरी व्यवसाय करून लग्न करून म्हशी धंदा करणारे लोक आहेत. आता लग्न झालं की धंदा नोकरी सोडायची, पण आज त्याला जेवढा पगार होता हा. तेवढं तो शिवून विकतोय हा. हा. म्हणजे महिन्याकाठी, महिन्याला. आणि त्याच्या पगाराची तो 10 माणसं सांभाळतोय ना. म्हणजे एकटा पगाराला तिथं जॉबला जाण्यापेक्षा
त्याला जेवढा पगार होता तेवढे 10 कुटुंब तो इथं चालवतो. याच्यामध्ये सर खेडेगावातल्या बऱ्याचशा तरुणांचं आणि लोकांचं पण एक म्हणणं असं झालंय की ज्या मुलांनी प्रयत्न केलेत गोठे वगैरे करायचा किंवा शेतीपूरक व्यवसाय करायचा त्या लोकांना मुली मिळणार, असा एक जनरल प्रश्न आहे. त्याच्यावरती असं वाटतं का तुम्हाला की नाही असं काही नाही? नाही, तो विषयच नाही राहिलेला आता. हा, विषय असा झालाय की आता हा व्यवसाय आहे ना, करता झाला. आपण पहिल्यापासून ब्रीडिंग सिलेक्ट व्यवस्थित केलं, सगळं व्यवस्थित झालं ना, तर तिथून पुढे आपण जी समजा आता बाहेर तरुणवर 50,000 रुपये महिन्यात काम करतात. 50,000 रुपये हा किरकोळ विषय ह्या व्यवसायात. तसे किमान 50, आता 20-20, 25-25,000 रुपयाचे. आता आम्ही बी आमची सुरुवातीला जो व्यवसाय केला आम्ही स्वतःच केलं, तर तिथून पुढे आता माझ्याकडे 25 लोक आहेत, जवळजवळ 22,000 रुपये महिन्याची. परत बाकीचे लेबर सगळ्याचा हिशोब केला तर आपण 7-8 लाख रुपये किंवा आपल्याकडे 30-40 कुटुंब आपण चालवतो आता. चालवतोय म्हणजे एक जाऊन तिथं जॉब करण्यापेक्षा आपण 30-40 लोकांना व्यवसायाला लावले, म्हणजे त्यांना इथं आपल्या कुटुंब असं काय नाही, डेअरी उद्योजक पण मोठा बनू शकतो. सर जनरली याचं शेड्यूल काय आहे तुमचं, मॅनेजमेंटचं शेड्यूल काय आहे? नाही, मॅनेजमेंट आमचं सकाळपासून आपलं व्यवसाय लेबरच्या सकाळी 3च्या पासून चालू होतं. सकाळी 3ला चालू झालं की 3च्या नंतर परत लेबर आपले कामाला लागतात. दूध झाल्यानंतर दारावर राखले की दूध आपलं पिकअप चालू असतं कंटिन्यू, की आपलं जसं केंड होतील तसं खाली करायचं, नेऊन खाली करायचं. मग ते दारा झाल्यानंतर डॉक्टरांची व्हिजिट होती, कोणची म्हैसीला लागवड करायची काय, त्यांची व्हिजिट झाली की 9-9:30 वाजता म्हैस अख्खी मोकळी सुटते. त्याच्यानंतर तुमची दिनचर्या काय? दिनचर्या काय, एकदा म्हैस मोकळी सुटली की आपण तिथून पुढे आम्ही फ्री होतो. तुमच्या बाकीच्या आम्ही फ्री असतो कम्प्लीट. पुढं कुणाचे गोठे बघायला जायचं, गोठे बघाय कुठं का आपलं म्हणजे इथलचं मॅनेजमेंट शेड्यूल कोण सांभाळतं? मॅनेजमेंट मी राहतो. आता आमचा मुलगा बऱ्यापैकी पाहतोय सगळं. अच्छा, म्हणजे मुलं पण तुम्ही ह्याच व्यवसायात टाकायचं निश्चित केलंय? निश्चित केलेलंच ते. आणि ह्याच व्यवसायात पण ह्याच व्यवसायात आपण काय करतोय, आता जे पहिला आपण व्यवसाय केला तो व्यवसाय न करता आपण आता पूर्ण ह्याच्या भविष्यात आपण पूर्ण ॲटोमायझेशनवर काम करायचे. आता त्या दृष्टीने आपलं पूर्ण ते काम त्याच ही चालू आहे. ह्या धारा ज्या आहेत त्या 2 टाइम काढल्या जातात, सकाळी संध्याकाळी 2 टाइम, सकाळचे आणि संध्याकाळी धारा काढल्या जातात. आणि सर एक असं आहे मी तर असं कृषीपूरक जेवढे व्यवसाय आहेत त्यांची प्रॉफिट कसं कळतं तुम्हाला की आता आलोय मी प्रॉफिट मध्ये? तो टप्पा तुम्ही गाठलाय का की आता महिन्याला यापर्यंत? ह्या व्यवसायात पूर्ण प्रॉफिट आणि लॉस हे काढायला किमान आपल्याला आहे ना, आता पहिली गोष्ट जर आपलं ब्रीडिंगवर नाही चुकलं, म्हैस लागवड नाही टायमावर झाली तर हा व्यवसाय 100% लॉस आहे. म्हैसला घेतल्यानंतर 2 महिन्यात ती पूर्ण लागवड झालीच पाहिजे. लागवड झाल्यानंतर 3-5-6 महिन्यापर्यंत दूध किमान आपल्याला 6-7 लिटर 8 लिटर पर्यंत तिने द्यायलाच पाहिजे. जर त्याच्यात जर ती आपण कमी झालो तर म्हशीचा आज 5 लिटरचा म्हैस तिचा रोजच्या दिनचर्याचा खर्च 5 लिटर आहे. 5 लिटर म्हशीचाच खर्च. त्याच्यापेक्षा जेवढं जास्त देईल तेवढं आपलं शेवटच्या म्हणजे म्हैस 8 असतोवर आपल्याला किंवा तिने 6 लिटर 7 लिटर पर्यंत दूध द्यावं. आणि सर ते आता काय होतंय, आपण बघतोय की दर महिन्याला दर दिवसाला म्हणलं तरी चालेल, दर दिवसाला दुधाचे रेट फिक्स राहत नाहीये. नाही, म्हैस त्याच्यावरती कसं मात करणार? नाही, म्हैस आज गायच्या दुधाला, त्याच्यामुळे गायचे धंदे बागातले आणि संपत चाललेले आहेत. म्हैस दुधाला दर टिकून येत, म्हैस दुधाला दर टिकून येत. आणि तुमची आणि आमच्या भागात बी असा विषय आहे आता की प्रत्येक प्लॅन्टवाला किंवा डेअरीवाला आज अमूल किती रेट देईल तेवढा आम्ही देईल. अच्छा, याच्यावर सगळे आहेत. पण आपण जे आपलं लोकल मार्केट आणि थोडंसं आपलं मुंबईला दूध सप्लाय असल्यामुळे आपण बागातलं जवळजवळ आपल्याकडे 12,000 लिटर दूध आपण सप्लाय करता. आपण खरेदी करताना बी ते दूध आपण सकाळी 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत दूध संकलन ब्रेक करतो. आणि लोकांना समजा आज अमूलचे आपण 3-4 रुपये कायमस्वरूपी प्लस देतो. म्हणजे तुमच्यामुळे चालतं, लोकांना पण आता फायदा. 3-4 रुपये आपण प्रत्येक लिटरला आपलं रेट जास्त येत आता जास्त आहे. तुम्ही ते हे करताय सर. ते मॉडेल उभा करताना असं वाटलं, मी आता भरपूर जण बघतो की लोकांना करता येतंय, बनवता येतंय, विकता येत नाही. विकायचा सगळ्यात मोठा आता विकायचा, आता आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष झालं
बाहेरच म्हणजे बऱ्यापैकी आम्ही मार्केट बी फिरतो. पुणे मुंबई सारखं पुणे, मुंबई- मुंबई मार्केट पण आहे आपल्याला. मुंबई मार्केट आणि आहे. आपला तरुण उद्योजक समजा इकडचा आहे तर त्याला असं वाटतं की हे आणि हे गावच फक्त मार्केट आहे. पुण्यापर्यंत जायला पण कधी कधी नाही, आपल्याला पुण्यात दमछाक होते आपण पण. काही दिवस काका हलवाई सारखी मोठ्यांना आपण सप्लाय दिला पूर्ण. मोठ्या फ्रँचायझीजला पण हो, तुम्ही दिले. सप्लाय केला पूर्ण, त्यांना पूर्ण आपण केला, सप्लाय केला. पण त्यांचं काय व्हायला लागलं नंतर की दिवाळी झाली हा की आम्हाला जास्त दूध नको. हा, त्यांच्या डिमांडवरती. त्यांच्या डिमांडवरती पण आपण मग आपलं दूध कुठं द्यायचं हा विषय मोठा झाला. बरोबर. हा. त्याच्यामुळे आपलं बऱ्यापैकी संभाजीनगर, पुणे, मुंबई मार्केट सगळ्यात जास्त आपलं जवळजवळ तिकडे 4-5 मोठ्या शहरांमध्ये आता तुमचं मार्केट आहे. मार्केट आहे आणि तिथं दूध जात आहे. शिवाय रोख पैशानी आणि काही पार्ट्या विश्वास मोठ्या पार्ट्या आहेत. हा, त्यांना दूध जात आहे आता हा. तुमचं. सर आता आपले जसं मगाशी सांगितलं तुम्ही एक 70 म्हशींचं 35 इकडून 35 इकडूनचं शेड आहे. तर असे किती शेड आहेत टोटल आपले? हे आता 6 शेड आहेत. 6 शेड आहेत आणि काहीतरी आणि शेडचं जुनी- काम चालू जुनी पण शेड झालं. आपण अजून वापरतोय थोडीशी, त्याचं अजून तिथं पण constructionची एक काम कामं चालू व्हायच्यात अजून. म्हणजे जवळजवळ एक 8 शेड अजून हा. एक काही आहे दिवसात तुमचे 8 शेड अजून 2 बनतील. शेड कम्प्लीट करायचे. ह्या बाजूला 35 म्हशी आहेत, ह्या बाजूला 35 म्हशी आहेत. आणि ओपन जे हा मधला स्पेस कशासाठी? हा म्हशी दिवसभर मोकळ्या हिंडतात आणि शेण बिन आपण काय करतो ते हा ह्या शेणाचं एक मुक्त- मी आता बघितलं मी ते. या शेणाचं आपण ह्याचं पूर्णपणे विक्री होते ते टोटल आपली. ह्या शेणाच्या हे शेण काढताना कसं काढून घेता मग तुम्ही? आपण डायरेक्ट ट्रॅक्टरने डायरेक्ट हे ट्रॅक्टरने रोडरने डायरेक्ट बाहेर काढतोय 8 दिवसातून एकदा. आणि मग हे इथल्या शेतकऱ्यांना पण आसपासचे उपलब्ध करून द्या इथल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होतं आणि आपले काही व्यापार म्हणजे काय व्यवसाय करणारे बी जास्त लोक आहेत. याच्या फर्टिलायझर म्हणून पण ही लोक वापरतात. नाही, आपण काय करतो डायरेक्ट विक्री केलेली ह्याची. हा, एक वर्षभर पूर्ण एक जणच व्यापारी आपला उचलतो आणि पुढे सेल करतो मला एक शेतकऱ्यांना. तुमचा या म्हशीशी धरून हे होता, तुम्ही मागाशी सांगितलं की म्हैस चॉईस करता आली पाहिजे. हा, तर नेमकं बघताना काय बघायचं आता या म्हशीचं आम्ही पाहताना म्हैस अशी पाठीमागं उभा राहून पाहतो. म्हणजे म्हशीची पूर्ण चौक असे थाट पाहिजे, चामड्याला पाताळ पाहिजे, कुळ हा. लहान पाहिजे. हा. आणि समजा ही म्हैस आहे, आता ही गाभण म्हैस आहे, हिने आम्हाला 17-18 लिटर दूध दिलं. ही म्हैस पाठीमागं कशी आहे, सडांचा आकार, हा, तिच्या कासेचा आकार, ते सगळं पाहिला जातो. सगळं पाहिलं जातं. शेपूट पातळ पाहिजे, मान पातळ पाहिजे, ह्या गोष्टी हा. बघूनच तुमची ते बघूनच हे होते. आणि दुसरा एक सर अनुत्तरित क्वेश्चन राहिला होता मगाशी एक आपला, वर्षभर चाऱ्याचे रेट एक समान नसतात समजा. हा. चाराचे रेट जे आहेत त्याच्यासाठी तुमचं काय आहे? कारण दुधाचे रेट तर काही इकडे तिकडे नाही, होतात. आपलं चाऱ्याच्या रेट साठी काय गव्हाचा सुविधा केली गवंड्याचा तुम्ही? आपण स्टॉक करून ठेवतो वर्षभर पुरेल एवढा. हा, तर 50% चारा तो राहतो. स्टॉक केलेला चारा हा. 50% आणि राहतो. आपण आता पुढे चाऱ्यासाठी नियोजन म्हणून अजून बी ह्याच्यात सहकार्य घेतलेले आहे की आपण NLM-चं आता प्रपोजल चालू आहे. NLM-चा आहे एक प्रपोजल. हो, आणि त्याच्यामधून मग आपण चाऱ्याचं करणार आहोत चाऱ्याचा ना आपण आता. मुरघास आणि प्रकल्प एक आपला आता हे आहे मध्ये ready जे आहे आपण ही जी मध्ये फळी ठेवलेली आहे हा याच्यामधून तुमचं चाऱ्याचं हे जातं ना. हा ट्रॅक्टर डायरेक्ट TMR साह्याने डायरेक्ट ट्रॅक्टर कुटी टाकून देतो याला. म्हणजे Direct इथं फिरतो या इथलचा जो सगळा स्पेस आहे हा हा सगळा ट्रॅक्टरसाठी स्पेस ठेवला आहे. ट्रॅक्टरसाठी ही जी आहे तुमची गव्हाणीसाठी हा. ना. आणि TMR-नेच आता तुम्ही खाद्य TMR करताय पूर्ण सगळं. खायला. म्हणजे बऱ्यापैकी आता ह्या automation- जवळजवळ 70 म्हशी इथं आहे हा, की याच्यावर बिहारी लोक कामालाच नाहीत. 70 मशीनवरती नाहीच आहेत कामाला. माणूसच नाही कामाला. आज काय करतोय आमचा ट्रॅक्टर फक्त लोडरने आम्ही कुट्टी लोड करतो आणि डायरेक्ट ऑटोमॅटिक कुट्टी भुसा एकत्र करून एक ड्रायव्हर सगळ्या टाकताना यांना बी टाकून जातो खायला. याच्यात खुराक सगळं मिक्स असतं. सगळं मिक्स असतं म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही याच्या ऑटोमॅटिक माग जवळजवळ आपलं 3 लेबर वाचली. लेबर जसे कमी करता येईल हा. त्याच्यावरती तुमचं भर आहे. आणि आणि भविष्यात उदाहरण- आपण पुढे जाऊन आता 25 लेबर आहे तर आपलं मिल्किंग पार्लर चालू झाल्यानंतर एक आपल्या सवय लावायला त्यांना 1-2-3 महिने जाणार आहेत. 2-3 महिने. तिथून पुढे आपण 5 ते 6 लेबरवर UPBRAचे 5 ते 6 लेबरवर एवढा पूर्ण मोठा व्यवसाय गोठा करायचा. चालू शकतो. त्याला 2 ड्रायव्हर Automation- राहतील हा. आणि आपलं गेट सोडा 1-2 माणसं अशी 7-8 माणसाच्या आपल्याला पूर्ण व्यवसाय करायचा आहे. बऱ्यापैकी हे होऊन जाईल. त्याच्यामुळे आपलं अर्थकारण बी म्हणजे पैसे बी जास्त वाचतील ना या व्यवसायात. हो, आणि डिपेंडन्सी कमी होईल. हा. लेबरवरची डिपेंडन्सी लेबरवर कमी होईल. डिपेंडन्सी. हे पण होता सर की नवीन उद्योजकांना आपण पारड्या वगैरे हे करून म्हणजे म्हशी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी तुम्ही उपलब्ध हा. करून देणार आहेत. हा सगळा आपला पारड्यांचा म्हणजे नवीन ज्या म्हशी आहेत हिपर्स हा हा. थोडक्यात तो हिपरचा पार्ट आहे ना. हा, हे आता पारड्या जवळजवळ 14-15 महिन्याची एक पारडी आहे. त्यावेळेस आपलं पूर्ण ब्रिडिंगवर काम नव्हतं.
पण नंतर आपण काय करा एक एक नवीन जी आता 15 महिन्यापासून जी लागवड आपण चालू केली ती ना, ते पूर्ण ब्रिडिंगवर काम तिथून पुढे चालू केलेली. हे आपलं जे पहिल्या जुन्या पद्धतीच्या ह्या पारड्यात, पण ह्या पारड्या बी आपल्या गोठ्यात वेल्यानंतर 12-13 लिटर दूध पहिल्या रोलाच काढतात आता. आता या पारड्या किती महिन्याच्या आहेत ह्या 13-14 महिन्याच्या, 12 महिन्याच्या, म्हणजे अशा 3-4 महिन्यानंतर आता अजून लागवड होते. यांच्या पण लागवड होतील. आणि मग ह्या लागवड झाल्यानंतर तुम्ही विक्रीस कधी उपलब्ध करून देणार आहेत लोकांना? नाही, लागवडी झाल्यानंतर विक्रीस आता जवळजवळ आम्हाला ह्याच्यात 1-2 वर्ष लागतील अजून विक्रीस अजून करायला. 2 वर्ष लागतील म्हणजे उपलब्ध. कारण की ज्या चालू आपले आता परत ब्रीडिंगचा जे व्यवसाय आपला चालू झालेला आहे, हा त्या पारड्याला आपण 2 वर्षात लागवड करणार आहे. हा तिथून पुढे आपला विक्री चालू म्हणजे राहणार. विकायला तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचं ब्रीड तुम्ही हा, विकणार. लोकांना इथं या ठिकाणी उपलब्ध करून द्याल तुम्ही. सर जसं तुमच्यासोबत गप्पा मारल्या, चर्चा केली सर, 2 म्हशींचा प्रवास 600 म्हशीपर्यंत गेला. म्हणजे जसं आपण म्हणतो 0 to hero, हा, हा. आमच्यासाठी, काही लोकांसाठी किंवा समाजासाठी तर तुम्ही हिरो झालातच. तुमच्या स्वतःसाठी हिरो झालात सर? नाही, हा व्यवसाय असा आहे की आम्ही या व्यवसायासाठी हिरो नाही होऊ शकत आम्ही. म्हणजे 100चं 200 नाही, आमचं ते आता पुढे टार्गेट वाढत 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 ही स्वप्न तुमच्या म्हणजे मते काय हा आता? व्यवसाय एक थोडं व्यसन असल्यागत बी आहे. हा 100 मध्ये आपण सुखी होतो, त्याच्यानंतर 200 झाले, आता 600 पर्यंत गेलो. आता तरी- आमचं तरी एक टार्गेट पुढचं आहे. target- आता तरी काय टार्गेट सेट केलंय की बाबा? टार्गेट काय, आता 600 मिल्किंग आणायचे म्हणलं तर आपल्या 200 गाभण म्हशी राहणार बाजूला. हा मग तेवढं म्हणजे 600 वरून आता 800 800-1000 लिटर 1000 जनावरांपर्यंत आपण म्हणजे जाणार. पुढचा टप्पा एक 800चा हा. तुमचा आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने आणि या 2 वर्षात आज स्वप्न असं एक बी आहे की 2 वर्षानंतर ब्रिडिंगवर जे आपल्या आता पारड्या तयार होत्यात, 2 वर्षानंतर आपल्या गोठ्यातून 200 म्हशी विक्री झाली पाहिजे. विक्री झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे स्वतः तुम्ही त्याच्यावरती हे करताय. हा. सर एक तरुण उद्योजकांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता की काय केलं पाहिजे? समजा काय नाही, ह्या व्यवसायात पूर्णपणे झोकून दिलं हा तर व्यवसाय हा अडचणीत आणणारच नाही. आता तरुण वर्गाचं असं झालंय, कडक कपडे घालायचं आणि फक्त बायाकून करून घ्यायचं. हा. त्यांना त्याच्यातलं काहीच माहिती नसतं. हम्म. की म्हैस किती दूध देते ते बी माहिती नसतं कुणाला काहीच. बरोबर. सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत फक्त दूध घाला, खिंड घेऊन यायचं, म्हणजे व्यवसाय होत नाही. म्हणजे थोडक्यात चर्चा आणि ते आपल्याला हे कळालं, हा, कोणताही व्यवसाय असू द्या, स्वतः झोकून देऊन हा. स्वतः लक्ष घालून काम केल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. सरांचा आपण या ठिकाणी एक प्रवास पण ऐकला, त्यांना आलेले अडथळे, त्याच्यावरती त्यांनी कशी मात केली ही पण ऐकली. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला आणि आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा जो आजीवन प्रवास आहे तो उपलब्ध करून दिला. पुनश्च धन्यवाद.